एका कंत्राटी महिला कर्मचारीने मनपात घातला गोंधळ। नगर सचिव कार्यालयातून कोरोना विभागात बदली केल्याने आला संताप। बुधवारी 2 वेळा मनपा कार्यालयात घातला तिने गोंधळ। नगर सचिव कार्यालयातील खुर्च्या फेकून वरिष्ठ कर्मचाऱ्याच्या अंगावर घेतली धाव। शासकीय कार्यालयात महिला कर्मचाऱ्यावर वरिष्ठाचा दबाव वाढत असल्याने अनेक घटना समोर येत आहे। नुकतेच एका आठवड्यापूर्वी दीपाली चव्हाण प्रकरण घडलं। त्या प्रकरणाने अख्ख्या महाराष्ट्र हादरला। नंतर पुन्हा चांदूर बाजार भूमी अभिलेख कार्यालयातील दीक्षा उईके यांनी वरिष्ठाच्या त्रासाबाबत आत्महत्या करण्याची धमकीच दिली। आता पुन्हा असं कोणतं कारण आहे की ज्यामुळे मनपातील कंत्राटी महिला कर्मचारीने अक्षरशः मनपा कार्यालयात गोंधळ केला। बुधवारी एकाच दिवशी 2 वेळा मनपा कार्यालयात त्या कर्मचारीने वरिष्ठाच्या अंगावर धावून गेली। मनपा नगर सचिव कार्यालयात गेल्या 3 वर्षापासून ती महिला कंत्राटी पदावर कार्यरत आहे। त्यातच तिची कोरोना विभागात बदली करण्यात आली होती। याच कारणावरून तिला संताप आला आणि ती सरळ वरिष्ठाच्या अंगावर धावून गेली। एवढेच नव्हे तर तेथील खुर्च्याही फेकण्यात आल्या। तेथून काहीच वेळात तिने स्थायी समिती कार्यालय गाठले। तेथेही कर्मचाऱ्याला शिवीगाळ करण्यात आली। तेथील एका महिला कर्मचारीला मारहाण केली। याबाबत नगर सचिव कार्यालय अधीक्षक मदन तांबेकर यांना विचारले असता कोरोना विभागात बदली केल्याने त्या महिला कर्मचारीने संताप व्यक्त केला असे तोंडी माहिती दिली। याबाबत स्थायी सभापती सचिन रासने यांना विचारले असता त्यांनी या प्रकरणाला दुजोरा दिला। प्रकरण घडलेच नाही असे स्पष्ट मत व्यक्त केले। मात्र अनेक मनपा कर्मचाऱ्यांनी घडलेला प्रकार बघितला तरी वरिष्ठांच्या भीतीने त्यांनी दबक्या आवाजात सर्व घटना स्पष्ट केल्या। एका कंत्राटी महिला कर्मचारीने एवढा संताप व्यक्त का केला? कोणतं कारण असेल ज्यामुळे तिने खुर्च्या फेकून अनेक कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून मारहाण केली? या घडलेल्या प्रकरणी मनपातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या महिला कर्मचारी विरोधात पोलीस तक्रार देण्यास हालचाली सुरू केल्या आहे। मनपा उपायुक्त सुरेश पाटील यांनी या प्रकरणाबाबत प्रतिक्रिया स्पष्ट केली। खरं प्रकरण कोणतं आहे याची सत्यता विदर्भ न्यूज लवकरच पुढील वृत्तांतामध्येच प्रसारित करणार। कंत्राटी कर्मचाऱ्याविरुद्ध आहे आणि त्याच्याबद्दल संबंधित कंत्राटदारांना आम्ही अवगत केलेलं आहे। नियमानुसार कार्यवाही होईल त्याच्यावर। नाही ते नक्की सांगता येणार नाही। प्रकरणाची तपासणी झाल्यानंतर त्याच्यावर निश्चित भाष्य करता येईल असं ते म्हणतात। पण तिची स्वतःची अशी काही तक्रार नाही आहे। ते नियमित कर्मचारी नाही आहे आणि तिच्याविरुद्ध कंत्राटदाराला आपण अवगत केलेलं आहे। कर्मचाऱ्यांची तक्रार केली आहे, ते आपण कंत्राटदाराला पाठवतो। अजय शृंगारेसह राहुल टेकाडे, विदर्भ न्यूज, अमरावती।